नमस्कार. प्रेमाने बोला. धन निरंकारजी. समजा तुम्ही एका रस्त्याने चालला आहात आणि त्या रस्त्यावर एक मोठा अपघात झालेला आहे आणि एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि ती मदतीसाठी ओरडते. अशा वेळी तुम्ही काय कराल? तुम्ही त्याला जाऊन जात विचारा, तू हिंदू आहेस की मुस्लिम आहेस की शीख आहेस की ख्रिश्चन आहेस? नाही ना. तर आपण काय करू? धावत जाऊन पहिल्यांदा त्याला हॉस्पिटलमध्ये पोचवू. कारण का माहितीये? कारण त्यावेळी आपल्या डोक्यात फक्त एकच विचार असतो आणि तो म्हणजे समोरचा हा एक माणूस आहे आणि त्याचा जीव वाचवणं हे माझं कर्तव्य आहे. अशा संकटाच्या वेळी आपल्या आतून जो आवाज येतोय ना, तोच आपला खरा धर्म असतो आणि तो धर्म म्हणजे मानवता किंवा माणुसकी. आज आपण अगदी सोप्या भाषेत पाहूया की मानवता धर्म हाच सगळ्यात मोठा धर्म कसा आहे ते. बघा संतजनांनो, या जगात हजारो धर्म आहेत, शेकडो जाती आहेत, तरीही माणूस माणसाचा वैरी बनत चालला. निरंकारी बाबा हरदेव सिंगजी महाराज नेहमी म्हणायचे, मानव को मानव हो प्यारा, एक दुजे का बने सहारा. म्हणजे माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं. बाबा हरदेव सिंगजी म्हणायचे, देव एकच आहे आणि आपण सारी त्याची लेकरं आहोत. तर मग आपल्यात भांडण कशासाठी? आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेऊया की आजच्या धावत्या आयुष्यात सुद्धा आपण एक चांगला माणूस कसा बनवू शकतो ते. प्रेमाने बोला. हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका गावात एक देवदेव करणारा माणूस होता. तो आपल्या गावातल्या जवळच्या देवळामध्ये जाऊन रोज 2-2 तास देवाच्या मूर्तीची पूजा करायचा. असा त्याचा रोजचा दिनक्रम होता. एक दिवस तो देवळात पूजेचं ताट घेऊन देवाची पूजा करायला जात असताना त्याला वाटेत एक म्हातारा माणूस दिसला. आजारी होता आणि पाण्यासाठी तो रडत होता. ह्या देवदेव करणाऱ्या माणसानं त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या मनात विचार आला की ह्या माणसाला मी जर पाणी दिलं तर मी अशुद्ध होईन, आधीच पूजेला वेळ झालाय, देव माझ्यावर रागावेल. म्हणून तो काय करतो, त्या म्हाताऱ्या माणसाकडे दुर्लक्ष करून मंदिरात देवाच्या पूजेसाठी जातो. देवळात जाऊन मग त्या मूर्तीचा अभिषेक करतो, वस्त्र परिधान करतो, त्या देवाला अलंकार घालतो, त्याला पेढ भरवतो, नैवेद्याचं भलं मोठं ताट त्याच्या समोर ठेवतो आणि मोठी आरती करतो आणि डोळे मिटून ध्यानात बसतो. तेव्हा देव त्याच्या स्वप्नात येतो. आता देव स्वप्नात आल्यानंतर हा माणूस खुश होतो, म्हणतो, देवा बघ, मी तुझी किती छान पूजा केली, तुला आवडली ना? त्यावेळी तो देव हसतो आणि म्हणतो, भल्या माणसा, तू ज्या देवळात ज्या मूर्तीची पूजा करतायस त्या मूर्तीत मुळात मी नाहीच. मी तुझ्या वाटेत जो म्हातारा माणूस भेटला होता त्याच्या रूपात आलो होतो आणि तुझ्याकडं पाणी मागत होतो. त्यावेळी तू मला साधं पाणी दिला नाहीस, इथं येऊन मला पेढ भरून काय फायदा? बघा संतजनांनो, आपण जर जिवंत माणसाची कदर करू शकत नाही तर देव आपल्यावर सुद्धा कधी खुश होत नाही. प्रेमाने बोला. निरंकारी बाबा हरदेव सिंगजी महाराज नेहमी सांगायचे, जर देवाला पाहायचं असेल तर पहिल्यांदा माणसाला माणसासारखा मान द्यायला शिका. देव एक आहे आणि आपण सर्वजण त्या देवाची लेकरं आहोत. तर मग मानव धर्म पाळण्यासाठी कुठं जंगलात किंवा फार मोठा त्याग करायची गरज नाही. अगदी रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण मानवता धर्म दाखवू शकतो. जसं रस्त्याने जात असताना एखाद्याला मदत करणं म्हणजे माणुसकी.
एखाद्या दुःखी माणसाला मी तुझ्यासोबत आहे असा विश्वास देणं म्हणजे माणुसकी. आपल्या वाणीद्वारे कुणाचंही मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घेणं म्हणजे माणुसकी. निरंकारी मिशन नेहमी एक संदेश देतं, रक्त नाड्यामध्ये वाहून नाल्यामध्ये नाही. म्हणजेच माणसाचा जन्म हा कोणाच्या तरी मदतीसाठी, कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी झालेला आहे, भांडण तंटा करण्यासाठी नाही. संत जनानो, आज आपण या व्हिडिओमधून काय शिकलो की धर्म कोणताही असो तो फक्त प्रेम करायला शिकवतो, द्वेष करायला नाही. म्हणून साने गुरुजी म्हणायचे, खरा त्यो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. त्याला आज आपण एक संकल्प करूया, चांगला हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन बनण्याआधी एक चांगला माणूस बनूया. कारण जेव्हा आपण हे जग सोडून जाऊ ना, तेव्हा देव आपल्याला जात विचारणार नाही, तर या भूतलावर तू किती जणांना मदत केलीस, किती जणांच्या कामी आलास हे विचारणार आहे. निरंकारी महापुरुषांचे एक वाक्य आहे, भिंती तोडा आणि मन जोडा. म्हणजे या समाजातल्या जाती धर्माच्या सगळ्या भिंती तोडून टाका आणि मनानं सगळीजण एकत्र या. म्हणजेच एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. म्हणून जाती धर्माच्या भिंती तोडून टाकूया आणि एकमेकांच्या मनाला जोडूया. तर संत जनानो, तुम्हाला हा विचार कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असला तर मनापासून लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच एका सुंदर विचारासह भेटत राहूया. तोपर्यंत प्रेमाने बोला. धन्यवाद.